आजपासून मी एका नव्या नजरेने आयुष्याकडे बघणार आहे. मला खरंच जयला जाणून घ्यायचंय. अभिजित बरोबर बोलला होता. माझ्या नशिबाने मला त्याच्याचसाठी इथे आणलंय. सगळं तुझ्या इच्छेनुसार घडतंय ना. मग माझ्या बाजूला उभा असलेला हा मुलगा माझ्यासाठी योग्य ठरू दे. तोच माझा आयुष्यभराचा जोडदार व्हावा असं जर तुझ्या मनात असेल तर तसं होऊ दे. अरे जय कुठे आहे? पण सपोज शमिका जयच्या प्रेमातच नाही पडली आणि म्हणाली की ती त्याच्याशी लग्न नाहीच करणार आहे, तर मग देन? मग तिला खरी संध्या दाखवावी लागेल. अर्थात तसं व्हावं असं मला नाही वाटत, कारण आजपर्यंत मी तिला खूप मायेने वाढवलंय. पण काय करणार, कधी कधी काही गोष्टी सरळ मार्गाने मिळत नाहीत, मग वाकड्यात जावंच लागतं. डोंट वरी, आजपर्यंत शमिकाने माझ्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला. काळजी करू नकोस, शमिका फक्त माझं ऐकते. तिला काहीही हवं असलं ना की ती माझ्याकडे येते. मी आहे ह्या भरोशावर असते. ती जे काय करते ते मला सांगून आणि मला विचारून. आता पुढच्या वेळेला काही अडलं तर तुलाच विचारीन. तू नसतास तर मला खरंच हे कळलं नसतं. मला काहीच माहिती नव्हतं. आणि तरीही कोणी जय आणि शमिकाच्या मध्ये आलंच तर ती त्या व्यक्तीची शेवटची चूक असेल. मी आहे असेन काय. कसं वाटलं शमिकाताई तुला? खूप छान, मस्त आहे मंदिर. जुनं आहे का खूप? हो, बरंच जुनं आहे ना. अच्छा, कधी येता मग तुम्ही? नेहमी येता? यार ही शमिका फारच श्रद्धाळू निघाली रे. म्हणजे मला वाटलेलं की ती US वरून वगैरे आली आहे म्हणजे देवधर्माचा तर काही प्रश्नच असणार नाही. पण हे आज ठीक आहे, रोज रोज म्हणलं तर अपने बस की बात नाही यार. आणि त्यात ती रिया सांगत होती तिला शांतता आणि समुद्र किनारा फार आवडतो. आय मीन शांतता आणि समुद्र किनारा यक्स. आणि मी माझ्या बायकोबरोबर देवळात जातो आणि त्याच्यानंतर शांतपणे समुद्र किनाऱ्यावर बसलोय. नाही यार, मी स्वतःला अशा सिच्युएशन मध्ये इमॅजिनच करू शकत नाही. अभि सांग ना यार, काय करू? अरे काय करू म्हणजे काय, तिला बिझी ठेव, तिचं मन गुंतून राहिलं असं काहीतरी, म्हणजे अशी काहीतरी व्यवस्था कर ना. म्हणजे काय करू? तर ते पण मीच सांगायचं. हो, फॅशन डिझायनर आहे ना ती, मग ती बिझी राहील असं काहीतरी कर. आय गॉट यू. मला कळलं काय करायचं ते. मामा मामी कुठे गेलेत? मामा मामी ते काय तिथे आतमध्ये. मग काय मागितलं देवाकडे? खूप काही. आणि तू? ऍक्च्युली काहीच नाही. झालेल्या गोष्टींबद्दल थँक्स म्हणायला मी इकडे देवळात येतो आणि बाकी पुढचं आपोआप घडतच जातं.
अभि रुपाली तू इथे कशी? सहज म्हणजे अगं नेमका माझ्या घरच्यांसोबत आहे. ओके, मला वाटलं तुझ्या फ्रेंड्स बरोबर वगैरे आहेस की काय. अभि हाय, आय एम जय. या ही रुपाली, शमिका आणि ऑफकोर्स जय. जय तू शमिका बरोबर जाशील ना? म्हणजे मेघा आणि माधुरी पण तुझ्यासोबत येतील. मी जरा 2 मिनिटात रुपालीशी बोलून आलो, मला थोडं काम आहे. ओके ठीक आहे, चालेल. चल बाय, नाईस मीटिंग यू. बाय. अरे यश, मी आली. आलं ना? आम्ही होतो पुढे. चल चल. काय मजा आली अगदी. मामा मामा अभिजितचं जरा काम निघालं अचानक. चला मी तुम्हाला सोडतो गाडीतून. नाही नको. काय बस आहे, रिक्षा आहे आणि देवाने 2 पाय दिलेत. मी आणि विभा चालत येऊ की. हा तुला घेऊन जायचं असेल ना तर मग मेघनाला घेऊन जा, माधुरीला घेऊन जा. चल. अभि तू ना सॉलिड पकडला जाणार आहेस एकदा. अरे तू किती काळ लपवून ठेवणार आहेस हे. बघू का, मी करतो मॅनेज. ते सोड, तुझं काय चालू आहे? हे बघ, विषय बदलू नकोस हा. अरे सतत 2 दिवसांनी मी तुला फोन करून पैसे मागत असते. कधी तुला स्वतःला यावं लागतं आणि त्या दिवशी तर चक्क पार्टी अर्धवट सोडून आलायस तू. अरे गंमतच झाली. मला जयला काय सांगावं सुचेच ना, आणि मी त्याला सांगून टाकलं की रोहनचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. रोहन? अभि तू पण. आणि खरी गंमत तर पुढेच आहे. जयनं आईला सांगितलं रोहन बद्दल. रोहनला जायचं होतं दुसऱ्या दिवशी दापोलीला. तो त्याच रात्री माझी पुस्तकं घेऊन दारात उभा, 1 पीस. अभि महान आहात आपण. मला सांग, तू तुझ्या आई बाबांना घाबरतोस ना? नाही ग, घाबरत नाही काय मी. बाबांचा थोडासा धाक आहे, पण त्यांना काय पटतं आणि काय नाही याची कल्पना आहे मला. आणि त्यांना नेमकी न पटणारी गोष्ट मी करतोय. ती का करतोय हे कळायला त्यांना वेळ लागेल, पण आता नाही सांगू शकत मी त्यांना. मला त्यांना दुखवायचं नाहीये ग. योग्य वेळ आल्यानंतर सगळं घरी सांगणारच आहे. पण जर का चुकीच्या पद्धतीनं ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली तर सगळंच बिघडून जाईल. योग्य वेळ आली की मी सांगेन, पण आत्ता सांगण्यासारखं काहीच नाही. सगळं बरोबर आहे रे. म्हणजे तू तुझ्या जागी, ते त्यांच्या जागी. मी काय सांगू. पण मला असं वाटतं की तू शांतपणे नीट विचार करून त्यांना सांगावंस. कारण हे जर का त्यांना बाहेरून आणि वेड्या वाकड्या पद्धतीने कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होतील अभि. वा विभा, ही भाजी काय झाल्या? वर्षानुवर्ष तीच चव. कुठल्याही हॉटेलमधल्या सगळ्या भाज्यांना मागे सरेल अशी भाजी आहे. काही विशेष हवंय का तुम्हाला? नाही, जेवण झालंय माझं म्हणून शेवटी सांगितलं. अभिजित नाही आला अजून? येईल ना, इतक्यात येईलच तो. हा बघा आलाच. 100 वर्ष आयुष्य तुला. का ग? आताच बाबा आठवण काढत होते तुझी. बर चल पटकन हातपाय धुवून जेवायला ये. आलो. 1 मिनिट. ती मुलगी कोण? मुलगी कोण? मुलगी मगाशी देवळात तुझ्याशी बोलत होती, ती मुलगी कोण?
ती तर रुपाली होती बाबा. ती रुपाली होती बाबा आणि काय मला कळणार. तू असं बोलतो जसं का मला ती वर्षानुवर्ष माहिती आहे. ती कोण होती? मुलगी होती. ती मुलगी कोण होती? रुपाली होती. अशी परीक्षेतल्यासारखी उत्तरं देऊ नको. ती मुलगी कोण आहे, काय आहे, तुझी तिची कुठली ओळख, कधीपासून, सगळं सविस्तर सांग ना. ती सोशल वर्कर आहे बाबा, माझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे. आम्ही तेव्हापासून ओळखतो एकमेकांना. मी म्हटलं होतं ना त्याची मैत्रीण असणार म्हणून. नाही बाबा, तसं नाही. ती फक्त मैत्रीणच आहे. मग चेहऱ्याचा रंग का उडाला? मैत्रीणच आहे ना. मेघना पंखा लाव जरा, घाम आलाय त्याला. उद्याची सगळी तयारी झालेली आहे असं मी गृहीत धरतो. नंदू आणि त्याची बायको नचिकेतले घेऊन येत आहेत. मेघनाला दाखवायचे त्याने. सोशल वर्क करून जरा लवकर घरी या. आई अगं काय चाललंय हे सगळं? दादा तू तरी बोलणार आहे काहीतरी. मला नाही बघायचं त्या नचिकेतला. अगं काय मी काय शोभेची वस्तू आहे का? या बघा तिथे आत्याकडे बघ. त्या शमिकाला आणि जयला प्रॉपर वेळ दिला जातोय एकमेकांना बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी. आणि इथे आम्हाला धड विचारलं पण जात नाही काही. अगं बाबा एवढा आग्रह करतायत तर बघ ना एकदा. तुला नाही आवडला मुलगा तर नाही म्हण. आम्ही नाही जबरदस्ती करणार. खरंच. अभि, अरे कोण आहे ती मुलगी? सांग ना. अगं सांगितलं ना, कॉलेजची मैत्रीण आहे. तसं काही असेल तर सांगून टाक. नाही ग, तसं काही नाहीये. मी आलोच हातपाय धुवून. मेघना, आज प्रसाद ठेवलाय तो आत्याकडे नेऊन दे. जा जा, मी नाही जाणार आता. मेघना, एकदा सांगितलं की ऐकत जा कधीतरी. जाते. डिटेक्टिव्ह म्हणालाय की आशू जिवंत आहे. हे जर खरं आहे तर आहे कुठे ती? आणि जर ती जिवंत आहे तर कशा अवस्थेत आहे? आणि जर ती धडधाकट आहे तर तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न का नाही केला? आशुदी, बघ ना, जय माझी काळजी घेतोय आणि मीही जयची. किती छान काळ आहे ना हा. सी, त्याने मला ही अंगठी पण दिली आहे.
ओ शिट, हे सगळं सांडलं. आता अंगठीवर पण सांडलं. बॅड मॅनर्स. जय दादा, हे घे प्रसाद. थँक गॉड मेघना तू आलीस. हे बघ, तो ड्रेसिंग टेबल दिसतोय, त्यावर एक अंगठी ठेवलेली आहे, ती प्लीज घेऊन ये ना. अरे दादा, पण कुणाची आहे ती? माय स्वीट सिस्टर, माझ्याकडे आता वेळ नाहीये. प्लीज प्लीज तू घेऊन ये ना, मी सांगतो तुला सगळं. अरे प्लीज. बर. काय ग, काय करत होतीस? काही नाही, मी ते काही नाही. काय तू आता काहीतरी टेबलवरून उचललंस ना? नाही आंटी, मी ते मागे काय लपवलेस? शोमी, शोमी. तू तू अंगठी चोरत होतीस? नीना, काय झालं? काय दीपक, शमिकाची अंगठी होती तिथे आणि आंटी चोरत होती. आंटी नाही, मी काय झालं ग मामा? शमिका, ही तुझी अंगठी आहे ना? मी इथे आले बघते तर ही मुलगी टेबलवरून तुझी अंगठी चोरत होती. मेघना, हाऊ कुड यू? हे काय केलंस तू? हे असं शिकवलंय का तुला? नाही आंटी, मी ते अंगठी घ्यायला नाही, मी इकडे. हे बघ, खोटं बोलू नको सुगाज. आता नीना, जस्ट आस्क हर टू लीव. आउट, आउट. अनबिलीवेबल. ए मेघा, काय झालं? रडतेस काय? बघा प्रताप, बघा बहिणीचे. शमिकाची अंगठी चोरत होती, सँडीनी पकडलं तिला. शमिकाची अंगठी? ए मेघा, नाही आता काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमजाला काहीही वाव नाहीये. सँडीनी मेघनाला पकडलं तेव्हा तिच्या हातात अंगठी होती आणि ती लपवत होती. आता ती फक्त अंगठी बघत असेल, ती चोरी नाही करणार, मला पूर्ण खात्री आहे. खात्री मलाही होती रे, पण झालं वेगळंच. शी वॉज कॉट रेड हँडेड. मेघा, मेघा काय झालं? काय झालं? काय झालं मला सांगशील? दादा, मी नाही रे चोरली अंगठी. माझी शपथ सांगते, मी नाही चोरली. हे बघ, मला माहितीये असं तू काही केलेलं नाहीयेस, पण एक्झॅक्टली काय झालं सांगणार आहेस का? दादानी मला सांगितलं की तू तिथनं अंगठी घेऊन ये. मला काहीच माहित नव्हतं रे, आणि मी रिक्वेस्ट केली म्हणून मी गेले, तर तू आता काहीच बोलत नाहीये. मी खरंच नाही चोरली अंगठी. अभि, मेघा, हे बघ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अभि, मी तुला बोललो होतो ना, सोनियाचं नाव लिहिलंय, तीच ती रिंग. मी मगाशी शमिकाला तिच्या बोटातून काढताना बघितलं आणि त्यामुळे मी तिला. त्यामुळे काय जय? त्यामुळे काय? सगळ्यांसमोर आज मेघनाला वाटेल ते बोलले आणि तू तिला साधं पाठीशी घातलं नाहीस. काय म्हणत होते सगळे? मेघनानं चोरी केलीये. अरे तिला काय वाटलं असेल याचा विचार तरी केलायस का तू? तुझी लहान बहीणच आहे ना ती. तिच्या जागी जर आज दुसरी कोणीतरी असती तर तिने सांगून टाकलं असतं की मला जय दादानं सांगितलं करायला म्हणून. पण ती गप्प बसली. अरे पण जय, बस. माझ्या बहिणीचा अपमान मी नाही सहन करू शकत.